नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय संविधान परिचय याबद्दलचे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा एक व्हिडिओ आपण पाहिला. भारतीय संविधानाचा उद्देशिकेचा परिचय करणारा एक व्हिडिओ आपण पाहिला. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये याचे वरील 2 व्हिडिओ आपण श्रवण केलेले आहेत. त्यानंतर मी आपल्या समोर भारतीय संविधानाच्या अनुसूची क्षेत्रांच्या बद्दलचा एक व्हिडिओ आपण श्रवण केलेला आहे. त्यानंतर भारतीय संविधानात आलेले विविध विभाग आणि त्या विभागात कुठले कुठले विषय आलेले आहेत याबद्दलचे यापूर्वी आपण 2 व्हिडिओ श्रवण केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये मी भारतीय संविधानातल्या भाग 1 ते भाग 4 पर्यंतचा विचार मांडलेला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भाग 4 क मूलभूत हक्क ते भाग 6 पर्यंतचा विचार आपण श्रवण केलेला आहे. या भारतीय संविधान भागाच्या संबंधाने विचार करणारा हा 3रा व्हिडिओ आपण आज पाहतो आहोत. आणि या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानातील भाग 7 च्या पुढचे विषय कुठल्या भागामध्ये 7व्या भागामध्ये काय विषय आलेले आहेत, कोणत्या प्रकरणात याबद्दलचा विचार पाहणार आहोत. तर भारतीय संविधानातला भाग 7 जो आहे त्यामध्ये पहिल्या अनुसूचीच्या भाग ख मधील राज्य जे निरसित करण्यात आलेले आहे. हे भाग 7 मध्ये एवढंच आलेलं होतं. आणि त्यानंतर येतो तो संविधानातला भाग 8 ज्यामध्ये संघ राज्यक्षेत्रे याबद्दलचं विचार आलेला आहे. संघ राज्यक्षेत्रे हे संविधानाच्या भाग 8 मध्ये आलेलं आहे. आणि या संघ राज्यक्षेत्रेमध्ये काय काय आलंय तर संघ राज्यक्षेत्रांचं प्रशासन कसं असेल, विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हींची निर्मिती, दिल्लीच्या संबंधामध्ये विशेष तरतुदी, संविधानिक यंत्रणा बंद पडल्याच्या तरतुदी, विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश प्रख्यापित करण्याच्या प्रशासकाचा अधिकार, विवक्षित संघ राज्यक्षेत्रांसाठी विनियम करण्याच्या राष्ट्रपतीचा अधिकार, संघ राज्यक्षेत्रांसाठी उच्च न्यायालय या पद्धतीचा विचार आपल्याला इथे भाग 8 मध्ये पाहायला मिळतो संघ राज्यक्षेत्रेच्या अंतर्गत. तर हा आहे संविधानातला भाग 8. आता संविधानामध्ये जो भाग 9 आलेला आहे तर यामध्ये काय काय आले आपण पाहूया. संविधानाच्या भाग 9 मध्ये पंचायती बद्दलचा विचार आलेला आहे. कशाचा विचार आलेला आहे? पंचायतीचा विचार आलेला आहे. यामध्ये पंचायतीची व्याख्या, ग्रामसभा, त्याचबरोबर पंचायती गठीत करणे, पंचायतींची रचना कशी असेल, जागांचं आरक्षण कसं असेल, पंचायतीचा कालावधी इत्यादी, सदस्यत्वाबाबत अपात्रता काय असेल, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, पंचायतीचे कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतीचे निधी, आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठीत करणे, पंचायतीच्या लेख्यांची लेखापरीक्षा, पंचायतीच्या निवडणुका, संघ राज्यक्षेत्रांना लागू असणे, विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे, विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे, निवडणुकी संबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध. तर एवढे विषय या ठिकाणी भाग 9 पंचायती अंतर्गत संविधानात घेण्यात आलेले आहेत. आता याच संविधानातल्या भाग 9 मधला जो क भाग केलेला आहे संविधानकर्त्यांनी तो आहे नगरपालिकेच्या संबंधानं. संविधानाच्या भाग 9 क मध्ये नगरपालिकेशी संबंधित विषय आलेले आहेत, ज्यामध्ये नगरपालिकेची व्याख्या, नगरपालिका गठीत करणे, नगरपालिकांची रचना, प्रभाग समित्या गठीत करणे व त्यांची रचना इत्यादी, जागांचं आरक्षण, नगरपालिकांचा कालावधी इत्यादी, त्याचबरोबर सदस्यत्वाबद्दलची अपात्रता कुठल्या नगरपालिकेच्या. त्यानंतर आलेला आहे नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, नगरपालिकांचा कर लादण्याचा अधिकार आणि नगरपालिकांचे निधी, त्यानंतर येतं वित्त आयोग,
त्यानंतर येतं नगरपालिकांच्या लेख्यांची लेखापरीक्षा, नगरपालिकांच्या निवडणुका, संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे, विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे, जिल्हा नियोजन समिती, महानगर नियोजन समिती, विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे, निवडणुकी संबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयाने किंवा न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध. तर या बाबी संविधानाच्या भाग 9 क मध्ये आलेल्या आहेत नगरपालिकेच्या संबंधानं. आता संविधानाचा भाग 9 ख मध्ये काय आलेला आहे? सहकारी संस्थांच्या बद्दलचा विचार आहे. कशाबद्दलचा? सहकारी संस्था. यामध्ये सहकारी संस्थांची व्याख्या, सहकारी संस्थांचे विधी संस्थापन, मंडळाच्या सदस्यांची व त्यांच्या पदाधिकाऱ्याची संख्या व त्यांची पदावधी, मंडळाच्या सदस्यांची निवडणूक सहकारी संस्थांच्या, मंडळाचे निष्प्रभावन व निलंबन आणि अंतरिम व्यवस्थापन, सहकारी संस्थेच्या लेख्यांची लेखापरीक्षा, सर्व सदस्य मंडळांची सभा बोलावणे, सदस्यांचा माहिती मिळण्याचा अधिकार, विवरणे, अपराध व शास्ती, बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू असणे, संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे, विद्यमान कायदे पुढे चालू राहणे. तर या बाबी संविधानाच्या भाग 9 ख मध्ये सहकारी संस्थांच्या संबंधाने आलेल्या आहेत. तर लक्षात आलं? आज जे व्हिडिओमध्ये आपण पाहतोय त्यामध्ये भाग 7 पाहिला, ज्यामध्ये पहिल्या अनुसूचीचा भाग ख मधील राज्य निरसित अशा पद्धतीचं वर्णन आहे. तर भाग 8 मध्ये संघ राज्य क्षेत्रे याबद्दलचा विचार आलेला आहे. तर भाग 9 मध्ये पहिल्यांदा पंचायतीबद्दलचा विचार आहे. संविधानाच्या भाग 9 क मध्ये नगरपालिकेबद्दलचा विचार आलेला आहे. तर संविधानाच्या भाग 9 ख मध्ये सहकारी संस्थांचा विचार प्रामुख्यानं संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. हे झाले संविधानातले भाग 9. आता आपल्याला पाहायचा आहे तो भाग 10. संविधानाच्या भाग 10 मध्ये काय आलेलं आहे हे आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. तर संविधानाच्या भाग 10 मध्ये अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे याबद्दलचं विवरण किंवा याबद्दलचे विषय इथे हाताळले गेलेले आहेत. संविधानाच्या भाग 10 मध्ये काय आले? तर अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे याबद्दलचे विषय आलेले आहेत, ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे यांचं प्रशासन कसं असेल, आसाम मधील विवक्षित जनजाती क्षेत्रे समाविष्ट असलेल्या स्वायत्त राज्य बनवणे आणि त्याकरता स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोन्हीची निर्मिती करणे. तर या प्रकारचा विचार संविधानाच्या भाग 10 मध्ये महत्वाचा कुठला विषय घेतलाय? अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे. तर याला घेऊन भाग 10 हा संविधानामध्ये आलेला आहे. तर असे हे संविधानाचे भाग 10 झाले. आता आपल्याला पाहायचंय संविधानाच्या भाग 11 मध्ये कुठल्या विषयांना समाविष्ट केलेला आहे आणि काय इथे घेतलं गेलेलं आहे. तर संविधानाचा भाग 11 जो आहे त्यामध्ये संघ राज्य आणि राज्ये यामधील संबंध, संघ राज्याचा आणि विविध राज्यांचा काय संबंध असणार आहे, कसा संबंध असणार आहे, याबद्दलचं विवरण आपल्याला संविधानाच्या भाग 11 मध्ये दिसतं. त्यामधलं जर 11 मधलं प्रकरण पहिलं बघितलं तर या दोन्ही मधले वैधानिक संबंध कसे असतील, वैधानिक अधिकारांची विभागणी याबद्दलचं विवरण इथं आलेलं आहे. संसदेने आणि राज्यांच्या विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती इथं घेण्यात आलेली आहे. संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय इथे घेण्यात आलेले आहेत. विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार, विधी विधानाचे अवशिष्ट अधिकार, राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील बाबी संबंधी विधी विधान करण्याचा संसदेचा अधिकार, आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबी संबंधी विधी विधान करण्याचा संसदेचा अधिकार,
संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 अन्वये केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यामधील विसंगती हे इथं घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2 किंवा अधिक राज्यांकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार. यानंतर घेण्यात आले ते आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान. कशासाठी? तर आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरिता विधिविधान इथं घेण्यात आलेलं आहे. पुढे संसदेने केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यामधील विसंगती. त्यानंतर शिफारसी व पूर्व मंजुरी या संबंधीच्या आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे इथे घेतलेला आहे. यामध्ये प्रकरण 2 जे आलंय त्यामध्ये आपल्या लक्षात येतं ना की संविधानाचा भाग 11 मधलं पहिलं प्रकरण मी तुम्हाला वैधानिक संबंधाच्या संबंधानं सांगितलं. त्यानंतर आपण प्रकरण 2 मध्ये संघराज्य आणि राज्यांच्या मधले प्रशासनिक संबंध कसे असतील त्याबद्दल या ठिकाणी संविधानाचा भाग 11 प्रकरण 2 मध्ये प्रशासनिक संबंधाबद्दल आलेला आहे. ज्यामध्ये राज्य व संघराज्य यांचं प्रतिनिधित्व किंवा प्रतिदायित्व, राज्य व संघराज्य यांचं प्रतिदायित्व, विवक्षित प्रकरणी संघराज्याचं राज्यावर नियंत्रण, निरशित विवक्षित प्रकरणी राज्यांना अधिकार इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्यांचा अधिकार, संघराज्याकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार, निरसित भारताबाहेरील राज्यक्षेत्रासंबंधी संघराज्यांची अधिकारिता, सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही ह्या बाबी इथं आलेल्या आहेत. त्यानंतर या प्रकरण 2 मध्ये पाण्यासंबंधीचे तंटे याबद्दलचा विचार मांडलेला आहे. आंतरराज्यीय नद्यांचा किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्यांचा अभिनिर्णय कसा असेल हे सांगितलं गेलेलं आहे. राज्यांमधील समन्वयाबद्दल देखील संविधानाच्या भाग 11 मधील प्रकरण 2 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर असं हे संविधानातील 11वा भाग आहे. ज्या 11व्या भागामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्यामधील संबंध, त्या अंतर्गत प्रकरण 1 मध्ये वैधानिक संबंध, वैधानिक अधिकारांची विभागणी घेण्यात आलेली आहे. प्रकरण 2 मध्ये प्रशासनिक संबंध सर्वसाधारण इथं घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पाण्यासंबंधीचे तंटे प्रकरण 2 मध्येच घेण्यात आलेले आहेत. राज्यांमधील समन्वय देखील प्रकरण 2 मध्ये घेण्यात आलेला आहे. तर असं हे संविधानातील 11वा भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढे 12वा भाग जो संविधानामध्ये आलेला आहे या ठिकाणी त्याचाही विचार करणं मला असं वाटतं महत्वाचं आहे. तर हा जो संविधानामध्ये 12वा भाग आलेला आहे तो 12वा भाग कशा पद्धतीने आलेला आहे तर या 12व्या भागामध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे याबद्दलचा विचार आलेला आहे. कशाबद्दलचा? वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविधा आणि दावे याबद्दलचा विचार आलेला आहे. यामध्ये प्रकरण 1 वित्त व्यवस्थेबद्दल आलेला आहे सर्वसाधारण. तर या प्रकरण 1 मध्ये भाग 12तल्या प्रकरण 1 मध्ये वित्त व्यवस्था आली. त्यामध्ये अर्थ लावणे, कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे, भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोकलेखे, भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोकलेखे, त्यानंतर आकस्मिकता निधी इथे घेण्यात आलेला आहे. संघ राज्य आणि राज्य यांच्यामध्ये महसुलांचं वाटप कशा पद्धतीचं असेल हे देखील आपल्याला इथे भाग 12 मध्ये दिसतं. संघ राज्याने आकारणी केलेली परंतु राज्यांनी वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्के, संघ राज्यांनी आकारणी केलेला आणि संघ राज्य व राज्य यांनी वसूल केलेला व विनियोजन केलेला सेवा कर,
संघराज्याने आकारणी व वसूल केलेले परंतु राज्यांना नेमून दिलेले कर या बाबी इथं आलेल्या आहेत. क मध्ये आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य बाबतीत वस्तू व सेवा करांची आकारणी व वसुली सांगण्यात आलेली आहे. आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्य यांच्यामधील वितरित करण्यात येणारे कर, संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यावर अधिभार, ताग आणि तागोत्पादित वस्तू यावरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने, राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक, विवक्षित राज्यांना संघ राज्यांकडून अनुदाने, विवक्षित राज्यांना संघ राज्याकडून काय दिली गेली पाहिजेत, अनुदाने याबद्दलचा विचारित आलेला आहे. व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यावरील कर, त्यानंतर व्यावर्ती, निव्वळ उत्पन्न इत्यादींची परिगणना. क मध्ये वस्तू व सेवा कर परिषद, वित्त आयोग, वित्त आयोगाच्या शिफारसी या बाबी इथं आलेल्या आहेत. संकीर्ण वित्तीय तरतुदी या अंतर्गत संघ राज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागविण्याजोगा खर्च, एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा इत्यादी. लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वाद पक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा. संघ राज्याच्या मालमत्तेस राज्याचा कर आकारणीपासून सूट, मालाची विक्री किंवा खरेदी यावर कर बसविण्यासंबंधी निर्बंध, विजेवरील करांपासून सूट, पाणी किंवा वीज यांच्या बाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट, राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट, विवक्षित खर्च आणि पेन्शने याबाबत समायोजन, विवक्षित देवस्वम निधीमध्ये वार्षिक भरणा. आणि याच मध्ये आपण जर बघितलं 13 मध्ये प्रकरण 2 कर्ज काढणं याबद्दलचा विचारही इथं आलेला आहे. कर्ज काढणे, भारत सरकारने कर्ज काढणं आणि राज्यांनी कर्ज काढणं हे इथे प्रकरण 2 मध्ये घेण्यात आलेलं आहे. यामधलंच प्रकरण 3 यामध्ये मालमत्ता, संविदा, हक्क, दायित्वे, प्रतिदायित्वे आणि दावे हे इथं घेण्यात आलेले आहेत. तर विवक्षित प्रकरणामध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्या बाबतच्या उत्तराधिकार. अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व प्रतिदायित्वे यांच्या बाबतचा उत्तराधिकार. सरकार जमा किंवा व्यापगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता. भारताचा क्षत्रिय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधन संपत्ती संघ राज्याच्या ठायी निहित होणे, व्यापार इत्यादी करण्याचा अधिकार, संविधा, दावे आणि कार्यवाही या सगळ्या बाबी आपल्याला या भाग 13 प्रकरण 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता यामधलं प्रकरण 4 जे आहे ते मालमत्तेचा हक्क याबद्दलचा विचार मांडतं. कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे. कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे ही बाब देखील इथं भाग 12 मध्ये आलेली आहे. तर थोडस वाचण्यामध्ये कुठे 13 कधी 12 असं म्हणण्यात येतं. तर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की संविधानाचा जो भाग 12 आहे या 12 मध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे या बाबी घेण्यात आलेल्या आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण वित्त व्यवस्था सर्वसाधारण याबद्दल आता आलेलं आहे, ज्यामध्ये संघ राज्य आणि राज्य यांच्यामधले महसुलांचं वाटप याच्यात आलेलं आहे. कशामध्ये? भाग 12 मध्ये आंतरराज्य व्यापार किंवा वाणिज्य बाबतीत वस्तू व सेवा करांची आकारणी व वसुली हेही या प्रकरणामध्ये आलेलं आहे. वस्तू व सेवा कर परिषदेबद्दलचा विवरण इथं आलेलं आहे. संकीर्ण वित्तीय तरतुदीबद्दलचा विचारित आलेला आहे. त्याचबरोबर प्रकरण 12 मधलं म्हणजे संविधानातलं भाग 12 मधलं प्रकरण 2 कर्ज काढण्याबद्दलचा विचार सांगणार आहे. यामध्ये प्रकरण 3 मध्ये मालमत्ता, संविधा, हक्क, दायित्व, प्रतिदायित्वे आणि दावे याबद्दलचा विचार आलेला आहे. तर हे आहे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे प्रकरण 3. प्रकरण 4 मध्ये मालमत्तेचा हक्क या ठिकाणी भाग 12 मध्येच आलेला आहे. तर भाग 12 यामध्ये एकूण 4 प्रकरण आलेले आहेत.
आणि त्या 4 प्रकरणामध्ये कोणते कोणते ठळक प्रकरणाची नावं सांगितली आणि त्यामध्ये काय आलं हे आपण पाहिलं. यानंतर संविधानाचा येतो भाग 13. तर या भाग 13चा जर आपण बघितलं, भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध. भाग 13 मध्ये काय आलेलं आहे हे पुन्हा एकदा आपण मी आपल्या समोर ठेवतो की संविधानाच्या भाग 13 मध्ये भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध आलेला आहे, ज्यामध्ये व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचं स्वातंत्र्य, व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यावर निर्बंध घालावयाचा संसदेचा अधिकार, व्यापार आणि वाणिज्य या संबंधीच्या संघ राज्याच्या व राज्यांच्या वैधानिक अधिकारांवर निर्बंध, राज्यामधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारासंबंध यावर निर्बंध, विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावर्ती, 301 ते 304 या अनुच्छेदांची प्रयोजने पार पाडण्याकरता प्राधिकाऱ्यांची नियुक्ती. तर अशा प्रकारचे विचार किंवा या प्रकारचे विषय आपल्याला भाग 13 मध्ये आलेले पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी भाग 7 ते भाग 13 यामध्ये आलेले मग प्रत्येक भागातले त्या भागातले 1, 2, 3, 4 जे काही प्रकरण असतील त्या ठळक प्रकरणांची नावं आणि त्या अंतर्गत आलेले उपविषय, मुख्य विषय, उपविषय याबद्दलचा संक्षेप आणि परिचय या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून, तिसरा या अर्थानं की आपण संविधानाच्या विविध विभागात काय काय आले, भागामध्ये काय काय आले ते पाहतोय. यापूर्वी पहिला व्हिडिओ मी भाग 1 ते 4 पर्यंतचा बनवला होता. दुसरा व्हिडिओ भाग 4क ते 6 पर्यंतचा बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण भाग 7 ते भाग 13 पर्यंतचा बनवलेला आहे, हे आपण लक्षात ठेवावं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 14 आणि त्या पुढचा भाग पाहणार आहोत. व्हिडिओच्या लांबीला लक्षात घेऊन आज आपण या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देऊयात. जय हिंद, जय भारत, जय संविधान.